घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना निधी मिळत नसल्यानं तो उपलब्ध करून द्यावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आहेर यांनी औंढा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे काही दिवसांपूर्वी दिला होता। मात्र गटविकास अधिकारी गोपाल कलारे पाटील यांनी अंकुश आहेर यांची तात्काळ मागणी मान्य करत घरकुलाचे हप्ते टाकण्यास सुरुवात केल्यानं अंकुश आहेर यांच्या इशाऱ्याची दखल घेत घरकुल लाभार्थ्यांचा त्यांचा हप्ता लवकरच मिळणार असल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे। त्यांच्या मागणीला यश आलंय। उपोषणाचा इशारा दिल्यानंतर घरकुलाचे हप्ते टाकण्यास सुरुवात केल्यानं अंकुश आहेर यांच्या मागणीला यश आलंय। त्यामुळे आता उपोषण करण्यास स्थगिती दिल्याची माहिती अंकुश आहेर यांनी दिली। पाहूयात। भारताचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवभाऊ यांनी प्रत्येक गरजू व्यक्तीला या भारतातील घर स्वतःचं मिळालं पाहिजे, स्वतःच्या निवाऱ्यासाठी घरकुल योजना आणली। मग प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी घरकुल योजना असेल, रमाई घरकुल योजना असेल, या घरकुलासाठी औंढा पंचायत समितीमध्ये गेल्या 4 महिन्यापासून पहिला हप्ता पडत नव्हता, दुसरा हप्ता मिळत नव्हता व तिसरा हप्तासुद्धा मिळत नव्हता। अशा अनेक अडचणी लाभार्थ्यांना होत होत्या। अनेक जणांनी सावकाराचे पैसे घेऊन कोण उसनवारी करून घरकुलं पूर्ण केले, परंतु त्यांचे पैसे मिळत नव्हते आणि घरकुलाचे लाभार्थी चक्रा मारत होते। म्हणून मी गेल्या 7 दिवसापूर्वी या पंचायत समितीला उपोषण करण्याचा इशारा दिला। जर 6 तारखेपर्यंत हे हप्ते किंवा हे पैसे नाही मिळाले तर मी या पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार असं मी पत्र दिलं होतं। परंतु सकाळीच मला BDO साहेबांना सांगितलं की आम्ही काम सुरू केलेलं आहे। काही दिवस पैसे नव्हते, निधी नव्हता। 1 महिन्यापूर्वी निधी आला, परंतु स्पर्श प्रणाली म्हणून नवीन एक ॲप आलेला आहे, त्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यात येईल। इथं काही कर्मचाऱ्याची अपुरी व्यवस्था आहे, काही कर्मचारी बाहेरच्या कर्मचाऱ्याला चार्ज दिलेला आहे। मग 2-3 दिवसापासून ते कामाला लागले आणि सर्व आज काही जणांना पैसे वितरित करण्याचं काम चालू झालेलं आहे आणि 16 तारखेपर्यंत ज्यांचे पहिले हप्ते मिळाले नाहीत, दुसरे हप्ते मिळाले नाहीत, त्यांच्यासाठी 16 तारखेची त्यांनी डेडलाईन दिली आणि 16 तारखेपर्यंत संपूर्ण निधी ज्याच्या त्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल असं त्यांनी लेखी पत्र दिलं। त्यामुळे उद्याचं होणारं 7 तारखेला होणारं उपोषण हे मी पाठीमागं घेतलं आणि त्यांना लवकरात लवकर निधी वितरित करण्यासाठी त्यांना सर्वांना सांगितलं आणि त्याचं BDOनं आता बैठकसुद्धा घेतली। विस्तार अधिकारी असतील, इंजिनियर असतील, आणखी त्या ऑपरेटर असतील, या गटविकास अधिकाऱ्याच्या कार्यालयात बैठक घेऊन सर्वांना तशा सक्त सूचना केल्या आणि 16 तारखेपर्यंत हा निधी वितरित करण्यात येईल अशा सर्वांना सूचना दिल्या। त्यामुळे होणारं उपोषण मी स्थगित करण्यात आलेलं आहे।